राज्यातील अंशतः अनुदानित शाळांना अनुदानाचा वाढीव टप्पा मिळावा या मागणीसाठी राज्यभर आंदोलन करण्यात आलं होतं. यावर 14 ऑक्टोबर 2024 रोजी शासन निर्णय घेऊन मागणी मान्य करण्यात आली होती. यानंतर 2 अधिवेशनं झाली, मात्र शाळांना लागणाऱ्या निधीची तरतूद करण्यात आलेली नाही. त्यामुळे येत्या पावसाळी अधिवेशनात निधीची तरतूद करण्यात यावी यासाठी 5 जूनपासून मुंबईतील आझाद मैदानावर शिक्षकांचं धरणं आंदोलन सुरू आहे. मात्र अद्याप या आंदोलनाची राज्य सरकारनं दखल घेतली नसल्यानं 8 आणि 9 जुलै रोजी राज्यातील सर्व प्रकारच्या शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय, अशी माहिती खासगी प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक समन्वय संघाचे खंडेराव जगदाळे यांनी दिली आहे. टाकलं नसेल तर अंतिम निधी द्यायचा अधिकार हा माननीय मुख्यमंत्र्यांचा असतो. यासाठी संपूर्ण राज्यातील सर्व प्रकारच्या शाळा, प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक, मंगळवार दिनांक 8 जुलै आणि बुधवार दिनांक 9 जुलै ह्या संपूर्ण शाळा बंद राहतील आणि त्या दिवशी सर्व शिक्षक बंधू भगिनी आझाद मैदानामध्ये येतील. जर आपली गर्दी त्याच दिवशी जर 15,000 झाली तर निश्चित आपल्याला यातून मार्ग निघू शकतो. माझी संस्थाचालक महामंडळ, मुख्याध्यापक महामंडळ, संयुक्त मुख्याध्यापक महामंडळ या सर्व प्रमुख नेत्यांना माझी विनंती आहे की या बंदमध्ये सर्व अनुदानित शाळासुद्धा बंद ठेवाव्यात, जेणेकरून आज आमच्यावरती आलेला आहे भविष्यामध्ये मराठी शाळा अस्तित्वात राहणार नाहीत. त्यासाठी आजच एकी दाखवली पाहिजे आणि आज तुमची गरज आहे आम्हाला. त्यामुळं या बंदमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील शाळा बंद करून सहकार्य करावे. ही महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ, महाराष्ट्र राज्य संयुक्त मुख्याध्यापक महामंडळ, राज्यातील सर्व शिक्षक संघटनांनी या आंदोलनाला बिनशर्त पाठिंबा दिल्याची माहिती जगदाळे यांनी दिली.